मनसेचं शिष्टमंडळ आज मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांची भेट घेणार। 1 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढणार असून 1 नोव्हेंबरच्या मोर्चाच्या परवानगीसाठी पोलीस आयुक्तांची भेट घेतली जाणार। आमदार प्रवीण दरेकर यांचा आज पदग्रहण समारंभ। महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयंसमूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून पदग्रहण। रत्नागिरीत ठाकरेंच्या शिवसेनेचा विराट मोर्चा। थिबा राजकालीन बुद्ध विहार मुक्ती आंदोलनाला ठाकरेंच्या शिवसेनेचा पाठिंबा। नांदेडच्या देगलूर येथे आज काँग्रेसचा पक्षप्रवेश सोहळा। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे रामदास सुमठाणकर यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश होणार। वर्ध्यात बच्चू कडूंच्या मोर्चात अनेक शेतकरी सहभागी। वर्ध्यात शेतकऱ्यांच्या मुक्कामासाठी प्रशासनाकडून कोणतीही व्यवस्था नाही। माजी मंत्री वसुधाताई देशमुख यांचं निधन। वयाच्या 78व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन। प्रहार संघटनेच्या वतीनं बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली महाएल्गार मोर्चा नागपुरात पोहोचणार। शेकडो शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर घेऊन या आंदोलनात सहभाग। बच्चू कडूंच्या मोर्चानिमित्त नागपुरात चोख सुरक्षा व्यवस्था। पोलिसांकडून वर्धा नागपूर रोडवरील वाहतुकीच्या मार्गात बदल। आज आलेल्या अॅनाकोंडाचा मुंबई गिळण्याचा प्लॅन। उद्धव ठाकरेंकडून अमित शहांचा अॅनाकोंडा असा उल्लेख। संपूर्ण महाराष्ट्रातील मतदार याद्यांचा अभ्यास करा। मतदार याद्यांची तपासणी सुरू करा। उद्धव ठाकरेंच्या सूचना। भाजप ही स्वयंघोषित देशप्रेमींची टोळी। भाजपला अजूनही पक्ष फोडावे लागतात आणि हे कसले आत्मनिर्भर। उद्धव ठाकरेंची टीका। मुंबईत व्हीव्हीपॅट नसणार असं निवडणूक आयोग म्हणते। निवडणूक आयुक्तांवर केस केली पाहिजे। बोगस मतदार यादीवरून ठाकरेंचा हल्लाबोल। मराठी भाषा भवन रखडले। भाजपचं कार्यालय घाईघाईनं बांधलं जाते। भाजप प्रदेश कार्यालयाच्या भूमिपूजनावर उद्धव ठाकरेंची टीका। वोट चोरी म्हणजे निवडणूक चोरी। निवडणूक यादीत गडबड। आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण। वरळी मतदारसंघात 16,000 मतदारांची वाढ झाली। मतदार यादीतील घोळांचं आदित्य ठाकरेंकडून सादरीकरण। जे सत्तेत यायला पाहिजे ते विरोधी पक्ष नेते कसले बनले। महाविकास आघाडी सरकार येणार असं सर्वांना वाटलं होतं। आदित्य ठाकरेंचं वक्तव्य। निवडणुकीपूर्वी मतदार यादीचं वाचन झालं पाहिजे। आपण सर्व निवडणुकीची वाट पाहत आहोत। आदित्य ठाकरेंचं विधान। मतदार यादीत अनेक मतदारांचं 2 वेळा नाव। अनेक मतदारांकडे EPIC नंबर नाही। निवडणूक आयोग हे भाजपचं काम करते। आदित्य ठाकरेंचं वक्तव्य। शिवसेना आपल्यापासून कोणाला हिरावून घेता येणार नाही। मोदी आणि शहांनी ते शक्य त्यांनाही होणार नाही। खासदार संजय राऊतांचे निर्धार मेळाव्यात वक्तव्य। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चंद्रशेखर बावनकुळेंनी बोलावली बैठक। सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाची बैठक। शेतकरी नेते बच्चू कडू, राजू शेट्टी, अजित नवले राहणार हजर। मंत्री नरहरी झिरवाळांनी घेतली राज्यपालांची भेट। झिरवाळांनी घेतली राज्यपाल आचार्य देवव्रत यांची भेट। आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांबाबत भेट। नागपुरात राष्ट्रवादीच्या कार्यालयातील लावणी व्हायरल। नागपूर एनसीपी जिल्हाध्यक्ष अनिल अहिरकरांना नोटीस। पक्षाकडून खुलासा दाखवा नोटीस जारी। दीपावली मिलन कार्यक्रमातील लावणी प्रकरणानंतर नोटीस। आगामी निवडणुका राम सातपुतेंच्या नेतृत्वात लढेल। व्हिडिओ मेसेजद्वारे फडणवीसांची घोषणा। कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी कामाला लागा। माळशिरसमध्ये मोहिते पाटील विरुद्ध राम सातपुते संघर्ष। सरकारनं कुणबी नोंदी देणं बंद का केलं। सरकारला पुन्हा मराठे रस्त्यावर उतरलेले पाहायचे आहेत का। मनोज जरांगेंचा महायुतीला इशारा। नागपूर येथील कर्जमुक्ती आंदोलनात अजित नवले सहभागी होणार। सर्वच शेतकरी संघटनांनी आंदोलनात सहभागी व्हावं अजित नवले यांचं आवाहन। उद्धव ठाकरे घरात बसलेले अजगर। स्वतःचा पक्ष शिवसैनिक आणि बाळासाहेबांचे विचार गिळलेत। उद्धव ठाकरेंना मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर। मनसेचं शिष्टमंडळ मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांची घेणार भेट। 1 नोव्हेंबरच्या मोर्चाच्या परवानगीसाठी भेट घेणार असल्याची माहिती। यशोमती ठाकूर रवी राणांमध्ये शब्दबाण सुरूच। रवी राणांच्या प्रॉपर्टी व्यवहारावर ईडी चौकशी लावा। यशोमती ठाकूरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झालेत। पराभवानंतर त्यांचं मानसिक संतुलन ढासळतंय। अमित शहांवरील टीकेनंतर बावनकुळेंचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर।
सागरी व्यापार क्षेत्रात 15 करार केले. जलवाहतूक सुरू करण्याबाबतचेही करार करण्यात आले. जवळपास 56,000 कोटींचे करार केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. वाढवण बंदर भारताला अधिक बलशाली बनवणार. दिघी आणि जयगड बंदराचा विकास होणार. मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. राहुल गांधींवर फडणवीसांची टीका. राजधर्माला शोभत नाही. माजी खासदाराला क्लीन चिट म्हणजे कटात सहभागी. हर्षवर्धन सपकाळ यांची फडणवीसांवर टीका. बिहारमधील यशस्वी एसआयआर नंतर इतर राज्यांकडे वळणार. एसआयआरचा दुसरा टप्पा सुरू होणार. दुसऱ्या टप्प्यात 12 राज्यांमध्ये एसआयआर. चुकीच्या मतदारांचं नाव हटवलं जाणार. निवडणूक आयोगाकडून माहिती. मुंबईमध्ये इंडिया मॅरीटाईम वीकचं आयोजन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन. पलटणमधील पोलीस स्टेशन कोण हाताळते? अंधारेंचे. रणजित नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप. व्हिडिओ दाखवत अंधारेंचा आरोप. अमरावती जिल्हा परिषद निवडणुकीचं राजकीय वातावरण तापलं. अमरावती जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकणार. काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे यांचं वक्तव्य. अमरावती जिल्हा परिषदेवर भाजप सत्ता मिळवेल. भाजप खासदार अनिल बोंडे यांचं वक्तव्य. रत्नागिरीमध्ये बौद्ध जन संघटनेचे पदाधिकारी आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश. किरण सावंत यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश. रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ऍक्टिव्ह मोडवर. शिवसेनेच्या प्रस्तावाची खिल्ली उडवल्याची माहिती. राजकीय हिशोब चुकता केला जाईल. सुनील तटकरे यांचा शिवसेनेला अप्रत्यक्षपणे टोला. पालघरमध्ये दोनही राष्ट्रवादीला धक्का. शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश. कुंदन संखे यांच्या उपस्थितीत जाहीर पक्षप्रवेश. गडचिरोलीच्या प्रथम नगराध्यक्षांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पक्षाचा दुपट्टा घालून त्यांचे स्वागत केले. आगामी नगर परिषद निवडणुकीच्या दृष्टीनं हा पक्षप्रवेश महत्त्वाचा. पडळकरांशी बोलू नका. जयंत पाटलांचं जिल्ह्यातल्या नेत्यांना सांगणं. गोपीचंद पडळकर यांचा जयंत पाटलांवर आरोप. राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेची बैठक संपली. 1 नोव्हेंबरच्या मोर्चात मतदारांचा रोष दिसू द्या. निवडणूक आयोगाचा कारभार तरुणांसमोर पारदर्शकपणे मांडा. राज ठाकरे यांचे आपल्या पदाधिकाऱ्यांना आदेश. भंडाऱ्यात भाजप काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र. निवडणुकीच्या आधी समीकरणं बदलण्याची चिन्ह. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर. महाराष्ट्र भाजप प्रदेश नवीन कार्यालयाचा अमित शहांच्या हस्ते भूमिपूजन. अमित शहांच्या हस्ते भाजप प्रदेश कार्यालयाचं उद्घाटन. कार्यालय आम्हा सर्वांसाठी मंदिर. भारतासाठी आम्ही नेहमी संघर्ष केला. अमित शहांचं विधान. भाजप कुणाच्या कुबड्यांवर चालणारा पक्ष नाही. अमित शहा यांची विरोधकांवर टीका. घराणेशाहीचं राजकारण करणारे राजकारणात टिकणार नाही. आगामी निवडणुकीत विरोधकांचा सुफडा साफ करा. अमित शहांचं वक्तव्य. आज सर्वांसाठी आनंदाचा दिवस. शहांच्या हस्ते नूतन इमारतीचं भूमिपूजन. हे कार्यालय पक्षाचं आणि कार्यकर्त्यांचं घर. मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. प्रत्येक जिल्ह्यात पक्षाचं कार्यालय असावं. मुंबईत चांगले प्रदेश कार्यालय असावं अशी इच्छा होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान. विशाल पाटलांमध्ये जातीयवादाचा किडा. हा जातीयवादाचा किडा ठेचावा लागेल. गोपीचंद पडळकरांची खासदार विशाल पाटलांवर टीका. न्यायमूर्ती सूर्यकांत नवे सरन्यायाधीश भूषण गवईंनी केली शिफारस. 24 नोव्हेंबरला घेणार शपथ. 24 नोव्हेंबरला न्यायमूर्ती सूर्यकांत सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील. ते 54वे सरन्यायाधीश असतील. राज्यात 15,631 पोलिसांची भरती. उमेदवारांना करता येईल 29 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज. कोकणातील तेजस एक्सप्रेसच्या खानपान सेवेत घोळ. प्रवाशांना नाश्त्याऐवजी फक्त एक बिस्किटचा पुडा. आता भेसळीचा अहवाल लवकर उपलब्ध होणार. मोशीमध्ये अन्न औषध तपासणी प्रयोगशाळा. इंद्रायणी नदी लवकरच मोकळा श्वास घेणार. 526 कोटींचा इंद्रायणी सरोवर पुनरुज्जीवन प्रकल्प. कांदळवन बचावासाठी 271 आठवडे स्वच्छता मोहीम. 5 वर्षात 1 लाख स्वयंसेवकांकडून 1000 टन कचरा गोळा. 5वी-8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर. पण शिष्यवृत्ती परीक्षा सीटीईटी एकाच दिवशी. नागपुरातील 12 शाळांनी खरं तर कोट्यवधी रुपयांचं शासकीय अनुदान लाटलंय.
शाळेतील संबंधित पदाधिकाऱ्यांसह शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश. मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारली. गेल्या 2 दिवसातील हवेची गुणवत्ता मध्यम ते चांगली. उत्तर भारतीय बांधवांमध्ये छठपूजेचा विशेष महत्त्व. संपूर्ण मुंबईत मोठ्या उत्साहात छठपूजा पार. पालिकेकडून 67 ठिकाणी छठपूजेचं आयोजन. चौपाटीवर भाविकांची गर्दी. पुण्याच्या हवेली आणि मावळा छठपूजेचा उत्साह. कृत्रिम घाटांवर इंद्रायणी आणि पवना नदी प्रदूषणमुक्त ठेवण्याचा उपक्रम. स्थानिक नागरिकांकडून उपक्रमाचे हरित आणि श्रद्धेचे पर्व म्हणून स्वागत. ऐतिहासिक असलेल्या बाणगंगा तलावावर छठपूजा संपन्न. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियम धाब्यावर बसवून छठपूजा. पर्यावरणवाद्यांचा आरोप. जळगावात उत्तर भारतीय उत्सव समितीतर्फे छठपूजा आयोजन. मेहरून तलाव येथील गणेश घाटावर नागरिकांची मावळत्या सूर्याला अर्घ्य देण्यासाठी गर्दी. नाशिकच्या रामकुंडावर छठपूजेच्या निमित्त उत्तर भारतीयांची तुफान गर्दी. मावळत्या सूर्याला अर्घ्य देण्यासाठी महिला भाविक दाखल. मीरा भाईंदर जेसल पार्क चौपाटीवर छठपूजेचा उत्साह. शेकडो भाविक चौपाटीवर दाखल. भिवंडी शहरात छठपूजेसाठी मोठी गर्दी. वऱ्हाड तलाव आणि कामवारी नदी किनारी शेकडो भाविकांची गर्दी. पोलिसांचा बंदोबस्त तैनात. कांदिवलीत मनसेकडून छठपूजेचे बॅनर. एकेकाळी मनसेचा होता छठपूजेला विरोध. विरोधानंतर मनसेनं लावलेले छठपूजेचे बॅनर चर्चेत. अमरावतीचे छत्री तलाव. नवनीत राणा यांनी केली महिलांसोबत छठपूजा साजरी. पूजा करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी. साताऱ्यातील पाटण तालुक्यातून श्री क्षेत्र वाल्मिक ते पंढरपूर पायी दिंडी. कार्तिकी वारीसाठी जंगल मार्गे प्रस्थान. सोहळ्याचे हे 47वे वर्ष. सिंधुदुर्गमध्ये विजेअभावी रॉक गार्डन बंद. मालवणमधील नागरिक आक्रमक. नागरिकांची पालिकेवर धडक. सोलापूर ते मुंबई विमानसेवा दररोज सुरू होणार. 1 नोव्हेंबरपासून सोलापूर ते मुंबई विमानसेवेचा प्रवास सुरू होणार. नागपुरात राष्ट्रवादीच्या कार्यालयातील लावणी व्हायरल. दिवाळी मिलन कार्यक्रमात खरं तर वाजले की 12वर ठेका. 2 महिन्यांपूर्वी अजित पवारांच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन. पंढरपुरात वोट चोरी प्रकरणी 12,600 हरकती दाखल. काँग्रेसचे शहराध्यक्ष आदित्य फत्तेपूरकर यांचा गंभीर आरोप. नवी मुंबईतील सिडको जमीन घोटाळा प्रकरणी रोहित पवारांच्या बिलवलकरांवरील आरोपात तथ्य. वनविभागाच्या चौकशीचा अहवाल लोकशाहीच्या हाती. बिलवलकरांनी तब्बल 1400 कोटींची फसवणूक केल्याचं नमूद. भटक्या पुतळ्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात पार पडली सुनावणी. पुढील सुनावणी 3 नोव्हेंबरला होणार. राज्याकडून उत्तर दाखल न झाल्यानं सुप्रीम कोर्टाची नाराजी. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यात शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा. अतिवृष्टीग्रस्त यादीत तात्काळ समावेश करा. शेतकऱ्यांची मागणी. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात महाएल्गार मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जामठा परिसरात पोलिसांचा बंदोबस्त. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आंदोलन स्थळाची पाहणी. पिंपरी चिंचवडमध्ये SRA प्रकल्पग्रस्तांसाठी वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते SRA कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा. पुण्यात SRA आणि महायुती सरकारच्या विरोधात विराट मोर्चा. मोर्चात प्रकाश आंबेडकरांसह हजारो नागरिक सहभागी. कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात. कोल्हापुरातील घोडावत जॅगरी कारखान्यासमोर आंदोलन. मागील हंगामातील दुसरा हप्ता न दिल्यानं आंदोलन. तर कारखान्याकडे जाणारा ऊस आंदोलकांनी रोखला. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी वैद्यकीय संघटना आक्रमक. काळ्या फिती लावत निषेध व्यक्त. 7 दिवसात संपताच्या कुटुंबियातील व्यक्तीला नोकरी द्या. वैद्यकीय संघटनेची मागणी. फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी तपासासंदर्भात आमच्यावर कुणाचाही दबाव नाही. गृह विभागाच्या सूचनेनुसार तपास निष्पक्ष सुरू आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशींची माहिती. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी रणजित सिंह निंबाळकरांच्या स्वीय सहाय्यकांची नार्को टेस्ट करा. ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची मागणी. सातारा जिल्ह्यातील सासपडे आणि फलटण घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयावर लक्षवेधी आंदोलन. या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर.
पुढील काही तास विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता. मुंबई शहरासह उपनगर, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी. सिंधुदुर्गात अवकाळी पावसानं पुन्हा एकदा थैमान घातले. जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी. पावसामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित. सिल्लोडसह परिसरात मुसळधार पाऊस. जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. जळगावमध्ये पाचोरा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस. सोन नदीला पूर. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. कळमसरा येथे सलग तिसऱ्या दिवशी पाऊस. सांगली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे इशारा. तर जिल्ह्यातील कारखान्यांची उसाला पहिली उचल 3,751 रुपये जाहीर करावी, अन्यथा स्वाभिमानी स्टाईलनं आंदोलन करण्याचा इशारा. पुण्याच्या मावळमध्ये शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा मोठा फटका. भात उत्पादक शेतकरी संकटात. सोलापुरात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रणवीर राऊत यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या शेताची केली पाहणी. अज्ञातानं काही दिवसापूर्वी कीटकनाशक फवारून केले होते शेतीचं नुकसान. कोल्हापूर जिल्ह्यातील उसाचा गळीत हंगाम लांबणीवर. अवकाळी पावसामुळे साखर हंगाम लांबण्याची शक्यता. 20 ते 25 दिवस हंगाम लांबण्याची शक्यता. सिल्लोडच्या कन्नड तालुक्यात पावसामुळे पिकांचं नुकसान. आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे मक्का पिकाचं नुकसान. शेतकऱ्यांवर आर्थिक संकट. भिवंडी तालुक्यातील शेकडो एकर भात शेती पाण्याखाली. सतत पडणाऱ्या पावसामुळे पिकांचं नुकसान. शेतकरी चिंतित. वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर ट्रकला अचानक आग. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल. साताऱ्यात दुचाकीचा भीषण अपघात. दुर्घटनेत 2 तरुणांचा मृत्यू. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मराठी अभिनेता सचिन चांदवडेनं राहत्या घरात गळफास घेऊन केला आत्महत्येचा प्रयत्न. उपचारादरम्यान मृत्यू. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. जळगावातील उंदीरखेडे गावातील घटना. घाटकोपर स्टेशन शेजारील द मेट्रोपोल इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग. इमारत नवीन असल्यानं सुदैवाने जीवितहानी नाही. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. नांदेडमध्ये शेतकरी आत्महत्येवरून संतप्त शेतकऱ्यांनी तहसीलदाराची गाडी फोडली. मुदखेड तहसील कार्यालयासमोरील प्रकार. चंद्रपुरात पट्टेदार वाघाने शिवरा परिसरातील शेतकऱ्यावर हल्ला करून ठार केला. 48 तासात तिसरी घटना. तर नागरिकांचा वनविभागावर तीव्र आक्रोश. अहिल्यानगरमध्ये अतिवृष्टीच्या संकटानंतर शेतकऱ्यांवर लंपीचे संकट. लंपीचा प्रादुर्भाव वाढल्यानं जिल्ह्यातील 600 जनावर लंप आजारामुळे ग्रस्त. तर आतापर्यंत तब्बल 1,821 जणांवर उपचार झाल्याची माहिती. जालन्यात मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक आक्रमक. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको. संगमनेरमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या. शेतात रस्ता नसल्यानं उचललं टोकाचं पाऊल. छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 रोहित्र्याला भीषण आग. अॅग्रो कारखाना येथील विद्युत रोहित्राला आग लागल्याची माहिती. अयोध्येतील राम मंदिराचे कामकाज पूर्ण. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर 1.5 वर्षांनी मंदिराचं काम पूर्ण. मंदिर प्रशासनाकडून अधिकृत माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.